दुग्ध व्यवसायातून वर्षाकाठी तब्बल 1.5 कोटींचं उत्पन्न, धडपड, जिद्द आणि एकत्र कुटुंब पद्धतीचे संस्कार या तिन्हींचा सुयोग्य संगम साधत कोल्हापूरच्या नूल येथील सावंत बंधूंनी दुग्ध व्यवसायात उल्लेखनीय यश मिळवलेलं आहे। वडिलोपार्जित फक्त 3 एकर भाजीपाल्याची शेती आणि त्यावर कर्जाचा मोठा बोजा अशा प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत त्यांनी दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली। कठोर परिश्रम, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची मेहनत त्यांच्या जोरावरती त्यांनी दुग्ध व्यवसायात झपाट्यानं प्रगती केली। आज त्यांच्या व्यवसायातून वर्षाकाठी तब्बल 1.5 कोटींचं उत्पन्न मिळालं आहे। त्यामुळे या कुटुंबाने संपूर्ण जिल्ह्यात एक नवा आदर्श निर्माण केलाय। सावंत कुटुंबियांच्या या यशाची साक्ष त्यांचा भव्य गोठा देतो आणि विशेष म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी आपल्या बंगल्याच्या टेरेसवर 6 फूट उंच गोमातेची प्रतिकृती उभारली असून ती नूल परिसरात विशेष आकर्षणाचं केंद्र ठरली आहे। नमस्कार, मी ऋषिकेश प्रकाश सावंत, राहणार कसबा नूल, तालुका गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर। माझे वडील श्री प्रकाश बाबूराव सावंत व काका बाळासाहेब बाबूराव सावंत यांनी 2004 पासून दुग्ध व्यवसाय करण्यास सुरुवात केली। दुग्ध व्यवसाय सुरू करण्यापूर्वी वडिलोपार्जित असलेल्या 3 एकर जमिनीमध्ये भाजीपाल्याचा व्यवसाय असायचा। या भाजीपाल्याच्या व्यवसायामध्ये कधी फायदा व्हायचा तर कधी खूप नुकसान सोसावे लागायचं। यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारत नव्हती व कर्जाचाही डोंगर वाढत होता। त्यानंतर 2004 साली वडिलांनी हात उसने पैसे घेऊन 1-2 जनावरांच्या पासून दुग्ध व्यवसाय करण्यास सुरुवात केली। सोबतच आम्ही 4 भाऊ देखील या व्यवसायाची आवड असल्यामुळे आम्ही हातभार लावत गेलो। नंतर 2010 साली बँकेच्या अर्थसहाय्यातून 40 ते 50 गायींचा गोठा उभारण्यात आला। 2016 पर्यंत अगदी सुरळीतपणे चालू। नंतर लंपी, लाळफळे यांसारख्या व्हायरल आजारांनी जनावरांना विळख्यात घेतले। या आजारांवर देखील मात करून आम्ही पुढे गेलो। नंतर आमची 4 भावांचे शिक्षण पूर्ण झाले। शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही नोकरीसाठी बाहेर न धडपडता या व्यवसायाची आवड असल्यामुळे आम्ही या व्यवसायाकडे वळलो। पुढे तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय आदर्श गोठा पुरस्कार मिळाला। सोबतच आदर्श शेतकरी हा पुरस्कार देखील वडिलांना मिळाला। आता आपल्या गोठ्यामध्ये 108 जनावरांची संख्या आहे। यामध्ये 80 एचएफ गायी आहे, 20 वासरे आहे व 8 म्हशी आहे आणि दिवसाकाठी 700 ते 800 लिटर दूध आपल्याच श्री गजानन सहकारी दूध संस्था या संस्थेमार्फत गोकुळ दूध संघास आम्ही दूध पुरवठा करतो। उत्पादनातील 60 ते 70% खर्च हा जनावरांच्यावर केला जातो व 30 ते 40% हा निव्वळ नफा राहतो। सध्या आपल्या गोठ्यामध्ये ब्रीडिंगवर काम सुरू आहे। जास्तीत जास्त दूध उत्पादन देणाऱ्या गायींच्या वासरांची पैदास ही आपल्या गोठ्यामध्ये होत आहे। दिवसाकाठी 30 ते 40 लिटर दूध देण्याची क्षमता ह्या वासरांची आहे। त्यासोबतच याचा फायदा असा होतो की भविष्यामध्ये कमी संख्येमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळते व खर्चही कमी होतो। गोठ्यामध्ये काम करण्यासाठी बाहेरील एकही कामगार नाही, पूर्ण फॅमिली आम्ही काम करतो। घरातील लोकांची एकूण संख्या 18 आहे। यामध्ये आई वडील, काका काकी व आम्ही 4 भाऊ, सोबतच आमच्या 4घांच्याही पत्नी अगदी आनंदाने आमच्यासोबत काम करतात। आज या दुग्ध व्यवसायाच्या जोरावर 1.25 कोटी रुपयांचा बंगला देखील बांधलेला आहे। सोबतच 3 एकर शेतीसुद्धा खरेदी केली व 2 ट्रॅक्टर आहेत। या सर्व प्रगतीचे श्रेय म्हणून बंगल्यावर गोमातेची मूर्ती उभा केलेली आहे। ही गोमातेची मूर्ती कोल्हापूर गोकुळ शिरगाव श्री स्वामिनी आर्ट्स अँड स्टॅच्यू या कंपनीने बनवून दिली आहे। ही मूर्ती 6 फूट उंच व 8 फूट लांबीची आहे। आज तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये आपल्या या सावंत फॅमिलीचे सर्वत्र कौतुक होत आहे। हे पाहून खूप समाधान वाटत आहे। लोकनायक न्यूज।